जळगाव जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळनेरची 1 नंबरवर असतानाच या ठिकाणी आज सीसीआय केंद्राचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील असतील, जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ व सभापती अशोक पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी मिळालेली आहे। सीसीआय केंद्राचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडले। आपल्यासोबत सुद्धा माजी मंत्री अनिल दादा आहे। दादा, काय सांगाल, जिल्ह्यात एकमेव सीसीआय केंद्राचं उद्घाटन तुमच्या हस्ते या ठिकाणी पार पडलं आणि जिल्ह्यातील एकमेव अशी आहे 1 नंबरवर असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळनेर नेहमीच अग्रेसर असते, तुमच्या मतदारसंघातली आहे। काय प्रतिक्रिया सीसीआय केंद्रासंदर्भात? मुळामध्ये सीसीआय केंद्राच्या सीएमडी जे आहेत ते मी मनापासून त्यांचे या ठिकाणी धन्यवाद देतो, आभारही मानतो। कारण पहिल्यांदाच अंमळनेर तालुक्याकरता सीसीआयचं केंद्र उपलब्ध त्यांनी करून देण्याकरता कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्यावेळेला त्यांच्याकडे मागणी केली, त्याचा प्रचंड पाठपुरावा जो होता तो खासदार असेल किंवा मी आमदार म्हणून असेल, सभापतीच्या माध्यमातून सातत्याने त्याचा पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे हा सोन्याचा दिवस, जे कापसाचे भाव, कापसाचं उत्पन्न घटलेल्या अवस्थेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतल्यामुळे आज कापसाच्या सीसीआय केंद्राचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। ताई, तुम्ही काय सांगाल, मोठ्या परिश्रमानंतर या ठिकाणी सीसीआय केंद्र या ठिकाणी अंमळनेर नगर बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांना कुठेतरी एक आनंद आहे, हमी भावानुसार त्यांना कापूस विक्री करायला मिळणार आहे, काय प्रतिक्रिया राहणार? खरं म्हणजे पहिल्यांदा तर मी सीसीआयच्या सगळे आमच्या अधिकारी यांचे खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते। आणि आमची कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळनेर ही आहे, जी विभागामध्ये पहिली आलेली आहे, जिल्ह्यात पहिली आलेली आहे, ISO आहे। आणि ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत आमचे अनिल दादा असतील, अशोक भाऊ आमचे सभापती असतील आणि सगळे संचालक मंडळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला। आम्ही त्याच्यामध्ये सातत्याने पाठपुरावा केला आणि आज हे सीसीआय केंद्राच्या माध्यमातून आज इथं कपाशी खरेदीचा शुभारंभ या ठिकाणी होतोय। खरं म्हणजे याचा आनंद आहे, कारण गेल्या मधल्या काही काळामध्ये आपण बघितलं असेल की आमच्या शेतकऱ्यांना कुठे एरंडोल पारवाल जावं लागत होतं, त्यांचा यातायातचा व्यवस्थेचा खर्च वाढत होता, तो कुठेतरी आता ब्रेक केला जाईल। कारण यावर्षी जी पावसाने अति थैमान जे घातले त्याच्यामुळे आधीच शेतकरी नाडला गेलेला आहे आणि त्यांचे 2 पैसे कसे वाचतील आणि त्यांना इथंच कशा सुख सुविधा देता येतील याच्यासाठी हे सीसीआय केंद्र आज या ठिकाणी सुरू होतं, याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे। शेतकऱ्यांना पांढऱ्या सोन्याचा हमीभाव मिळावा यासाठी अनोख्या पद्धतीचा उपक्रम अंमळनेरच्या बाजार समितीच्या वतीने राबवण्यात आला। विभागात 1 नंबरला सभापती म्हणून तुमची निवडही करण्यात आलेली होती, सत्कार देखील करण्यात आलेला होता। मात्र आता पांढरं सोनं म्हणून शेतकऱ्यांच्या एक आनंदाचं वातावरण आहे, त्यांना हमीभावानुसार या ठिकाणी त्यांचं पांढरं सोनं विकता येणार आहे। आज त्याचं उद्घाटन सोहळा तुमच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडला, काय तुमची प्रतिक्रिया? बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला प्रश्न आणि संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून होते की जिल्ह्यामध्ये 11 सेंटर चालू झाले आणि अंमळनेरला सेंटर नाही। आणि मागच्या वेळी आमचे शेतकरी बांधवांचे जे हाल अपेक्षा झाले, बाहेर माल देणं शक्य नव्हतं आणि जी त्यांची फजिती झाली, निश्चितच आमचे नेते आदरणीय अनिल दादांनी जिथं जिथं आम्हाला मार्केट कमिटीचा प्रस्ताव थांबला असेल त्या अधिकाऱ्याशी प्रत्यक्ष बोलून आमचे आदरणीय खासदार तहसील यांनी पत्र देऊन अशी वेळ आली होती की आम्ही संचालक मंडळ कमीत कमी 3-3 दिवस तिथं मुक्कामाला थांबलेलो होतो। आणि आज आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांनी घेतलेल्या दखलीमुळे आज कुठेतरी हा विषय मार्गी लागला आणि निश्चितच तालुक्यामध्ये जे आनंदाचं वातावरण आहे यातच आम्हाला मोठं समाधान आहे। धन्यवाद। तर या ठिकाणी अंमळनेर बाजार समितीच्या वतीने सीसीआय केंद्राचं या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडला। यामुळे पांढरं सोनं हमी भावानुसार या ठिकाणी बळीराजाला विकता येणार आहे, त्याचमुळे बळीराजात देखील एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।